अशोक धोडींचा मृतदेह कारमध्ये सापडलाय। कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह पोलिसांना आढळला। गुजरातच्या भिलाडमधील बंद दगडखाणीत ही कार सापडली। जे रुग्णालयात शवविच्छेदन केलं जाणार आहे। अशोक धोडी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते। या संदर्भातली तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती। त्यानंतर काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि तपास सुरू केला होता। त्यानंतर एका दगडाच्या खाणीमध्ये अशोक धोडींची कार आढळली आणि कारच्या डिक्कीत त्यांचा मृतदेह होता। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विजय गायकवाड कडून। विजय, सर्व बरोबर आहे। शिवसेना नेते अशोक धोडी यांचा 20 जानेवारी रोजी तलासरीच्या झाई बोरीगाव या रस्त्यावरून त्यांचं अपहरण झालेलं होतं आणि 27 तारखेला अपहरणाचा गुन्हा हा घोलवड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता आणि त्यानंतर काल गुजरातमधल्या भिलाड या परिसरातल्या एका बंद पडलेल्या खदानीमध्ये त्यांचा मृतदेह आणि त्यांची गाडी काढण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। मी आता त्यांच्या घराजवळ आहे आणि जर आपण बघितलं तर पूर्ण काल ज्यावेळेस त्यांची गाडी त्या बंद पडलेल्या खदानीमध्ये सापडली त्यावेळेस पूर्ण पूर्ण कुटुंबावरती जो आहे हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। हे जे अपहरण करून त्यांचं हत्या करण्यात आलेली आहे, त्यांच्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये त्यांचा मृतदेह टाकण्यात आलेला होता आणि जेव्हा पोलिसांना ही गाडी मिळाली त्याच्यानंतर त्यांचा मृतदेह सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला आहे। आता हा जो मृतदेह आहे हा मुंबईच्या जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे। आज दिवसभरामध्ये म्हणजे 10-11च्या नंतर त्यांचं शवविच्छेदन करण्यात येईल आणि त्यानंतर तो मृतदेह हा याच ठिकाणी तलासरीचं त्यांचं वेवजे नावाचं गाव आहे, या वेवजे नावाच्या गावाला त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह घेऊन आणले। यामध्ये 4 आरोपी जे आहेत हे या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेले आहेत आणि 3 आरोपी जे आहेत हे